माझ्यासोबत आता स्वतः काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार या पूर्ण परिसराची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। सर, काय सांगणार आपण? पूर्ण परिसराची पाहणी करण्यासाठी आलेला आहात। सायंकाळी 5 वाजता सभा आहे। इंडिया अलायन्सचे सर्व नेते या सभेसाठी राहणार आहेत का काय? नाही, या भव्य दिव्य अशा इंडिया आघाडीच्या सभेला आता आम्ही अंतिम टप्प्यात आहोत तयारीच्या। ही तयारी आता जवळपास पूर्ण होत आलेली आहे। महाराष्ट्रातील जनतेचा उत्साह आता वाहताना दिसतो आहे की ही सभा आणि सगळ्यांचं लक्ष या सभेकडे लागलेलं आहे आणि या सभेमधून नेते आमचे काय संदेश देणार, पुढच्या निवडणुकीचा काय बिगुल वाजवणार, यासाठी सगळ्या देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे आणि म्हणून ही भव्य दिव्य अशी सभा या ठिकाणी इंडिया आघाडीच्या तर्फे, काँग्रेसतर्फे राहुल गांधींची न्याययात्रा, भारत जोडो न्याययात्रेच्या समारोपे कार्यक्रमाच्या निमित्तानं ही यात्रा होते आहे। मला वाटतं की या यात्रेच्या माध्यमातून, आपल्या या सभेच्या माध्यमातून नक्कीच या देशातील तानाशाही सरकारला सत्तेतून काढण्यासाठी, सत्तेतून हाकलण्यासाठी हा एक हुंकार या सभेतून आम्ही पुकारू आणि एक हुंकार देऊ। या सभेसाठी कोण कोण नेते येणार आहेत? प्रमुख नेते कोण कोण असणार आहेत? कुणाकुणाची भाषणं होणार आहेत? या सभेमध्ये आमचे राहुलजी गांधी, माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, सोनियाजी गांधी, प्रियंकाजी गांधी, स्टॅलिन साहेब, उद्धव ठाकरेजी, शरद पवार साहेब आणि तेजस्वी यादव, अखिलेश यादव, आपचे खासदार, असे जवळपास 15 पक्षाचे खासदार या सभेच्या ठिकाणी इथे येणार आहे। बाळासाहेबांना पण निमंत्रण दिलं आहे आणि बाळासाहेब पण येणार आहेत असं काय? त्यांना निमंत्रण दिल्याची माहिती आहे। आता ते येतात की नाही हे मला माहीत नाही, कारण आमचे वरिष्ठ त्यांच्याशी बोलत आहेत। आज सर काही जागा वाटपांचा सुद्धा तिढा बाकी आहे आणखी, आज काही त्याच्यावरती चर्चा होणार आहे का? कदाचित या सभेच्या नंतर महाविकास आघाडीच्या पूर्ण जागा वाटपाचा तिढा सुटणार आहे का? नाही, आता जागा वाटपाचा तिढा जवळपास संपलेला आहे आणि तिथे कुठेही आता मतभेद राहिलेले नाहीत आणि सर्व कालच्या बैठकीमध्ये त्याच्यावर अंतिम तोडगा निघालेला आहे। वंचितला काही जागा वगैरे दिलेल्या आहेत? किती जागा दिलेल्या आहेत? नाही, वंचितला बोलणी सुरू आहे। आमचं तिला आम्ही त्यांना जे हवे आहे त्या पक्षातील कोट्यातून त्या जागा त्यांना देण्यासाठी आमची तयारी आहे। वंचित ही महाविकास आघाडीसोबत असेल का शिवसेनेसोबत? जर त्यांचं युती झालेली आहे त्यांच्यासोबत? नाही, आता तेच या संदर्भात स्पष्टता आणू शकतील, पण महाविकास आघाडीसोबत राहावं अशी आमची इच्छा आहे। सर, आजच्या या सभेला किती जनसमुदाय असेल आणि कशा पद्धतीची ही आसन व्यवस्था आहे? नाही, सभा जे आपण बघताय शिवाजी पार्कची ऐतिहासिक सभा होणार आहे आणि तशी तयारी आम्ही केलेली आहे। हा ग्राउंड जेवढा आहे तेवढा ग्राउंड फुल भरलेला असेल, ओसंडून वाहताना जनता दिसेल। अंदाजे किती संख्या असेल? अंदाजे म्हणण्यापेक्षा हा ग्राउंडची कॅपॅसिटी जेवढी असेल तेवढी सभेमध्ये लोक येतील। आपण बघितलेलं हे होते विजय वडेट्टीवार आणि यांनी सांगितलेलं आहे की हे जो मैदान आहे हे पूर्ण खचाखच भरलेलं असेल आणि सर्व इंडिया आघाडीचे जे महत्त्वाचे प्रमुख नेते जे आहेत हे नेते या सभेला येणार आहेत। मात्र वंचितच्या बाबतीतचा जो जागेचा फॉर्म्युला आहे अद्यापही त्यांच्यासोबत बोलणी झालेली आहे। महाविकास आघाडीतले जे 3 प्रमुख घटक पक्ष जे आहेत त्यांच्या जागा वाटप झालेले आहेत। आता नेमकं बाळासाहेब या सभेसाठी येतील का कसं हे मात्र या सभेमध्ये आल्याच्या नंतर पाहावं लागणार आहे। मात्र या सभेमधून मात्र लोकसभेचं जे बिगुल आहे आणि लोकसभेचा जे हुंकार आहे हे याच सभेमधून फुंकल्या जाणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।